सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर धनंजय देशमुखांनी माध्यमांशी संवाद साधला। आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर झालाय, तसंच विष्णू साठेचा मोबाईलमधील डाटा सुद्धा सीआयडीनं शोधला असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली। विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं। आता महापालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच सर्वत्र सगळ्याच निवडणुका एकत्र लढायच्या आहेत। त्यामुळे सर्वत्र महायुतीचा झेंडा फडकवा असं आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। राज ठाकरेंच्या आरोपांवरून अजित पवारांनी पलटवार केला। तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही आणि आमच्यावरती गप्पा मारताय असं म्हणत खोचक टोला त्यांनी लगावला। आम्ही लोकसभेला रडत बसलो नाही म्हणून विधानसभेला जिंकलो असंही ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। लोकशाहीची हत्या केली हा तुम्हाला विनोद वाटतो का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग आणि भाजपवरती गंभीर आरोप केले होते। यावरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर टीका केली। नाचता येणं अंगण वाकडं असं म्हणत शिंदेंनी राहुल गांधींना टोला लगावला। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत अंजली दमानिया यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत। मला जी माहिती दिली तीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील दिली आहे। त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हीच याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती मी त्यांना केली आहे असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन परळीतल्या राखेची वाहतूक, वाळू उपसा यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। कारवाई करताना मागे पुढे बघू नका असं म्हणत त्यांनी याबाबतचा एक अहवाल बीड प्रशासनाला मागितलाय। राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आमदारांना अर्थसंकल्पीय प्रकाश न देण्यासाठी ट्रॉली बॅगा खरेदी करण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आलाय। बॅगा खरेदीवर 82 लाख रुपये खर्च करण्यात येणार होता। त्यामुळे अर्थसंकल्पाशी संबंधित पुस्तकं बॅगेत टाकून देण्याची 1976 पासून सुरू असलेली प्रथा आता बंद होणार आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंचा सत्कार केला। यावेळी ताई तुम्हीच आमचे पालकमंत्री आहात असं वक्तव्य पदाधिकाऱ्यांनी केलं। यावरती सुद्धा जरा बीडचे पालकमंत्री अजितदादा साहेब मी संपर्क मंत्री आहे असं पंकजा मुंडेंनी निक्षून सांगितलं। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील राजकीय विरोधक असणारे आजी माजी आमदार एकाच कार्यक्रमात एकत्र आले होते। आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत बार्शी बस डेपोमध्ये नव्या बसेसच्या लोकार्पणाच्या निमित्तानं एकत्र आले होते। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांनी काल तालिका अध्यक्ष म्हणून राज्यसभेच्या कामकाजात सहभाग घेतला। मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। अवैध वाळू उपसा, मुरमाचं होणारं उत्खनन आणि राखेची वाहतूक या संदर्भात पंकजा मुंडेंनी आढावा घेतला। यवतमाळच्या बाभुळगाव इथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जनता दरबार भरवला। शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवला होता। भंडारा जिल्हा परिषदेतील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची सरशी बघायला मिळाली। भाजपच्या उमेदवारांचा पराभव करत राष्ट्रवादीच्या 3 आणि काँग्रेसच्या 1 उमेदवाराचा विजय झाला। राज्यपाल सी.बी. राधाकृष्णन यांनी नाशिकमधल्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। राज्यपालांच्या हस्ते गोदा आरती करण्यात आली। एक मोठी बातमी आहे। शिर्डीमध्ये आज आणि उद्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। देशातील पतसंस्थांच्या अडीअडचणी आणि समस्या शासनाला कळाव्यात यासाठी ही सहकार परिषद होणार आहे। सहकार परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत। तर 8 देशातील प्रतिनिधी देखील सहकार परिषदेत सहभागी होणार आहेत। राज्यभर गाजत असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या सामन्यात पंचांची भूमिका बजावणारे पंच नितीश कांबलिय यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। हे प्रकार वाढत चालल्यामुळे त्यांनी बेगमपुरा पोलिसांकडे पोलीस संरक्षण देण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना तुर्तास दिलासा मिळालाय। अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला निधी परत घेण्यात येणार नाही अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांनी आता मिळालेले लाभाचे पैसे परत द्यायला सुरुवात केली आहे। तर पैसे परत करण्यात पुणे जिल्हा आघाडीवरती आहे। पुण्यातून जवळपास 75,000 महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे।
मध्य रेल्वेकडनं उद्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक असणार आहे. माटुंगा मुलुंड आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 11:30 वाजल्यापासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड स्टेशन दरम्यान असलेल्या पूल क्रमांक 5चं स्टील गर्डर बदलण्यात येणार आहे. त्यासाठी आज 13 तासांचा ब्लॉक घेतला जातोय. आज रात्री 10 वाजल्यापासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत आणि डाऊन जलद आणि धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. सोयाबीनच्या शासकीय खरेदीची मुदत काल संपली. अजूनही 2,66,000 नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी करण्यात आलेली नाही. लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1800 रुपयांचा दर मिळाला. लासलगाव बाजारात कांद्याला कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 2400 रुपयांचा दर मिळाला. मुंबईच्या क्षितिजावर नजर टाकल्यास आकाशाकडे झेपावणाऱ्या इमारती सर्वांच्याच नजरेस पडतात. या इमारती अधिकच वेगाला वाढणार आहेत. आता 50 ते 60 मजल्यापर्यंतच्या इमारतींसाठी हायराईट कमिटीची परवानगी घेण्याची गरज राहणार नाही, असं महत्त्वाचे फेरबदल नगरविकास विभागाकडून करण्यात आले. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रोत्सवासाठी कोकण आणि मध्य रेल्वेनं जादा रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. 22 फेब्रुवारीला हा जत्रोत्सव होतोय आणि यासाठी उद्यापासून आरक्षण खुलं होतंय. नवी मुंबई परिसरात ज्यांचं स्वमालकीचं घर आहे अशा व्यक्तींना आतापर्यंत सिडको महामंडळाच्या घर सोडतीमध्ये सहभाग घेता येत नव्हता. मात्र आता ही अट शिथिल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. त्यामुळे सिडकोचं घर पुनर्खरेदी करण्याची संधी आहे. शिवडी वरळी नावाशेवा उन्नत मार्गिका प्रकल्पाच्या कामासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्याबाबत नुकतीच बैठक पार पडली आणि या पूल मार्चमध्ये पाडला जाणार आहे. मात्र त्यामुळे केएमला जाणाऱ्या रुग्णांना याचा फटका बसणार आहे. राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी जर परीक्षेत कॉपी केली तर त्यांच्यावर आता फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलाय. पैठण ते छत्रपती संभाजीनगर हा रस्ता आणि त्या रस्त्यालगत होत असलेल्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीच्या कामातील तांत्रिक चुकांवर आता नव्यानं भूसंपादन करून रस्ता रुंदीकरण करण्याचा उपाय समोर आलाय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही विभागांनी हा निर्णय घेतला. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास ग्रोथ हब म्हणून करण्यात येणार आहे. त्यासाठी MMRDAनं ग्रोथ हबचा आराखडा तयार केलाय. आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन विभागाकडून राज्यस्तरीय प्रकल्प अंमलबजावणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रात रस्त्यावरती व्यवसाय करायचा आहे तर तुमच्याकडे डोमेसाईल असायलाच हवं. लवकरच याबाबत आदेश जारी करणार असा इशारा हायकोर्टानं दिलाय. जेणेकरून ज्याच्याकडे डोमेसाईल असेल त्यालाच फेरीवाला परवाना मिळेल असे नियम करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले जातील असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. नीट UG परीक्षा यंदा 4 मे या दिवशी होणार आहे. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. भारतातील पदवीपूर्व वैद्यकीय आणि संबंधित अभ्यासक्रमांसाठी एकमेव प्रवेश परीक्षा म्हणून नीट UG इच्छुक डॉक्टरांसाठी एक महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. नाशिक इथल्या विविध 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 493 घरांच्या विक्रीकरता ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. मखमलाबाद, सातपूर, पाथर्डी, विहितगाव, हिरावाडी, म्हसरूळ, तपोवन, द्वारका अशा विविध भागातली ही घरं आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFOनं दावा निकाली काढण्याच्या बाबतीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 2024-25च्या आर्थिक वर्षात EPFOनं 5 कोटींहून अधिक दावे निकाली काढले असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या वाळकेश्वर इथल्या बाणगंगा तलाव परिसरातील सर्व अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत. परिसर पुनरुज्जीवित करण्याबाबतचा कार्यादेश देण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेनं उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. नवी मुंबईतील श्रेया भोईर या महिलेचा स्विमिंग पूलमध्ये पोहताना मृत्यू झाला. मागील 10 दिवसांपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचं प्रशिक्षण त्या घेत होत्या. श्रेयाच्या मृत्यूनंतर महापालिकेच्या स्विमिंग पूलच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. माघी यात्रेच्या सोहळ्याकरता 2.5 लाखांहून अधिक भाविकांचं पंढरीत आगमन झालं. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी शुक्रवारी पहाटेपासूनच चंद्रभागा नदी स्नानाची पर्वणी साधण्यासाठी नदीकिनारे लाखो भाविकांची गर्दी झाली. पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांचं झाडकाम यांत्रिकीकरणाद्वारे करण्यासाठी 4 परिमंडळांसाठी निविदा काढल्या होत्या. 5.75% जादा दरानं आलेल्या 4 पैकी 3 परिमंडळाच्या निविदा स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केल्या आहेत. या कामासाठी महापालिका तब्बल 129,62,28,678 रुपये मोजणार आहे. पुण्यातल्या नवी पेठेतल्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या 60 वर्षीय रुग्णाचा
31 जानेवारीला मृत्यू झाला. त्याला गुलियन बॅरे सिंड्रोम म्हणजे जीबीएस असल्याची नोंद याच रुग्णालयानं केली असल्यामुळे महापालिकेनं त्याची नोंद जीबीएसचा मृत्यू अशी केली. मात्र जीबीएसनं झालेल्या मृतांच्या उपचारांच्या कागदपत्रांची मृत्यू संशोधन समिती म्हणजेच डेथ ऑडिट कमिटीच्या तज्ज्ञांकडून पडताळणी केली तेव्हा त्याला जीबीएस नसल्याचं आढळलंय. दायरी परिसरातील आरो प्रकल्पातील पाण्यात जीबीएस कारणीभूत असणारा जीवाणू आढळल्यामुळे त्याला टाळं ठोकण्यात आलंय. ही कारवाई मागे घेण्याबाबत बैठक झाली. मात्र जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत टाळं कायम राहील असा निर्णय घेण्यात आलाय. पिंपरी चिंचवडकरांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकलंय. यावेळी मेट्रोचा प्रवास करून 1.65 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करता आलंय. तर दररोज 1.5 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. सोनं गुंतवणुकीमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या 2 सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक केली. तक्रारीनंतर 7 जणांविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अर्चना पाटील नामक महिला पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती तसंच वर्ध्यामध्ये शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम मिळणार आहे. रक्कम हस्तांतरित करण्यासाठी नवीन शासन निर्णयास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता केशरी रेशनधारक शेतकऱ्यांना थेट पैसे मिळणार आहेत. राष्ट्रीय स्किल इंडियासाठी 8,800 कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पंतप्रधान राष्ट्रीय अप्रेंटिस प्रोत्साहन योजनेसाठी 1,942 कोटी रुपये आणि जनशिक्षण संस्थांसाठी 858 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. इन्फोसिस या देशातील आघाडीच्या आयटी कंपनीनं तब्बल 400 प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. हे प्रशिक्षणार्थी कर्मचारी सलग 3 प्रयत्नातही मूल्यांकन चाचणी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत असं कारण देत कंपनीनं त्यांना नारळ दिलाय. 2 दिवसांपूर्वी अमेरिकेच्या लष्कराच्या विमानानं 104 बेकायदा स्थलांतरित करणाऱ्या भारतीयांना अमृतसर विमानतळावरती सोडलं. आता अमेरिकेहून आणखी 487 भारतीयांना डिपोर्ट केलं जाणार आहे. यावरती आता परराष्ट्र खात्यानं चिंता व्यक्त केली आहे. हिंगोलीत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 4 पुरुष लाभार्थ्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. तसंच पैसे देखील परत घेतले जाणार आहेत अशी माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतलाय त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. अपात्र लाडक्या बहिणींकडून याआधीचे पैसे घेतले जाणार नाहीत. कुठल्याही एका योजनेचा लाभ बहिणींना घेता येणार आहे असं अजित पवार म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाणी सोडण्याचे आदेश नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. तर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी पैनगंगा नदीत पाणी सोडण्यासाठी उपोषण सुरू केलं होतं. सोलापुरात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी आत्मक्लेश आंदोलन केलं. प्रशिक्षणार्थींना 6 महिन्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातील 7,000 प्रशिक्षणार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. जळगावच्या अमळनेर तालुक्यात सीसीआय केंद्र सुरू करण्यात यावं तसंच जिल्ह्यातील सीसीआय केंद्राची मुदत वाढवण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. मी ज्या पदावरती आहे त्याच्या मागे मोठ्या समाजाचं खूप मोठे आशीर्वाद आहेत आणि याचा मला अभिमान आहे असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. नांदेड शहरामध्ये माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्तानं शहरातील विविध भागातून मिरवणुका काढण्यात आल्या. हजारोंच्या संख्येनं समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते. माता रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपराळा इथल्या जिल्हा परिषद कॉलनी इथे भव्य मिरवणुकीचं आयोजन माता रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्तानं करण्यात आलं होतं. या मिरवणुकीमध्ये चिमुकल्यांनी माता रमाबाई आंबेडकर यांची वेशभूषा परिधान केली होती. सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान दीप उत्सवानं उजळून निघालंय. रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं RS मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था यांच्याकडनं एक दिवा त्यागाचा उपक्रमातनं जयंती साजरी करण्यात आली. सोयाबीन खरेदीचा प्रश्न राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकार मिटवू शकेल अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते पाशा पटेल यांनी लातूरमध्ये दिली. सोयाबीनच्या खरेदीसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अंगणवाडीतल्या शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्या आहेत. नवी मुंबईतल्या कळंबोलीतल्या अंगणवाडी क्रमांक 55 मधली ही घटना आहे. बीडच्या धारूर इथल्या अशोक मोहिते हल्ला प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धारूर पोलिसांच्या पथकानं आरोपीला कर्नाटकातनं अटक करण्यात आली होती. खासदार ओमराजे निंबाळकर यांचे काका बाबा पाटील यांच्या वाहनाचा अपघात झाला. बाबा पाटील यांची कार आणि
पिकअपची धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. मात्र एअरबॅग उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात बाबा पाटील थोडक्यात बचावले. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम इथल्या राम मंदिर परिसरातील एका फ्लॅटमध्ये छापा टाकत मुंबई गुन्हे शाखेच्या वतीनं मोठी कारवाई करण्यात आली आहे. 4.5 लाखांच्या अंमली पदार्थांसोबतच एका 27 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय. बुलढाणा जिल्ह्यातील टुणकी शिवारातील एका 4 वर्षीय चिमुकलीवर 21 वर्षांच्या नराधमानं अत्याचार केला. या घटनेनंतर अकोला रुग्णालयामध्ये पीडित मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. फोनवरती बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्यामुळे वाहतूक पोलिसावरतीच प्राणघातक हल्ला करण्यात आला. राजेश गणपत नाईक असं गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. पुण्याच्या फुरसुंगीतल्या भेकराई नगर परिसरात चौकामध्ये हा प्रकार घडला. हल्ला करणारा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कुडाळ तालुक्यातल्या झाराप 0 पॉईंटवरती थांबलेल्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. चहा पिण्यासाठी थांबले असता चहामध्ये माशी पडल्यामुळे पर्यटकांना निदर्शनास आणून दिलं. यावरनं झालेल्या वादातनं हॉटेल मालक आणि अन्य 5-6 जणांनी त्या पर्यटकाला दोरीनं बांधून जोरदार मारहाण केली. सांगलीच्या जत तालुक्यातील कर्जगी इथे 4 वर्षीय चिमुरडीची हत्या झाल्याची घटना घडली. या चिमुकलीवरती अत्याचार झाल्याचं शवविच्छेदन अहवालातनं समोर आलंय. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नवजीवन एक्सप्रेसमधनं प्रवास करत असताना 30 डिसेंबर रोजी एका प्रवासी महिलेच्या पर्समधनं 23 तोळं सोनं आणि 80,000ची रोकड असा ऐवज लंपास झाला होता. दरम्यान भुसावळ पोलिसांच्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला मध्य प्रदेशातून ताब्यात घेतलं असून 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. नवी मुंबईतल्या रबाळेमध्ये पैशांच्या वादातनं 2 मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. एटीएममधनं पैसे काढण्यावरनं 3 मित्रांमध्ये वाद झाला आणि दोघांनी मिळून मनोज भिंड या तरुणाची हत्या केली. बीडच्या केज मांजरसुंबा रोडवरती सांगवी गावाजवळ टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला. यामध्ये लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी जात असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी 5 जण अहिल्यानगरकडे जात होते त्यावेळी हा अपघात घडला. जळगाव जिल्ह्यातल्या यावल चोपडा मार्गावरती एका कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भांडूपच्या लेक रोड परिसरामध्ये एका भरधाव टेम्पोनं 2 जणांना उडवल्याची घटना समोर आली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी असून जवळच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पळून जात असलेल्या टेम्पो चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पुण्याच्या खराबवाडीतल्या एका हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याचा वाद झाला. यात वस्तादनं वेटरची चाकूनं गळा कापत हत्या केली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावरती 2 वाहनांची धडक झाली. या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झालाय तर अपघातामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जळगाव जिल्ह्यातल्या अंजाळे गावातनं भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकनं धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले तर अपघातानंतर पळून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहन आणि कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात शालेय विद्यार्थ्यांसोबतच 20 जण जखमी झालेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला शुभांगी गुरव यांनी 4 किलो वजनाच्या चांदीच्या 2 फुलदाण्या अर्पण केल्या आहेत. या 2 फुलदाण्यांची किंमत 3,81,000 इतकी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण इथे गोदावरी प्रकट दिन साजरा करण्यात आला. यावेळी गोदावरीचं जलपूजन करत भक्तांनी गोदावरीवर पुष्पवृष्टी करत महाआरतीने उत्सवाची सांगता झाली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या वणन इथे माता रमाई यांची 127वी उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हजारो बौद्ध बांधवांची उपस्थिती होती. तर वणन हे माता रमाईचं माहेर आहे आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं माता रमाईचं स्मारक बांधण्यात आलंय. मनमाड मालेगाव शहरामध्ये माता रमाबाई आंबेडकर यांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. माता रमाईंच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी हजारो बौद्ध बांधव उपस्थित होते. शहापूर तालुक्यातील आदिम जमातीच्या कातकरी महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते. शहापूर तालुक्यातल्या किन्हवली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला असून फसवणूक करणाऱ्या आदिवासी समाजातल्या एका दाम्पत्यासह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. माघ एकादशी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. यासाठी पांढरी शेवंती, पिवळी शेवंती, अष्टर, पिवळा झेंडू, केशरी झेंडू अशा विविध मिळून सुमारे 1.5 टन फुलांचा वापर करण्यात आला.
माघी शुद्ध जया एकादशी निमित्तानं मंदिर समितीच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली। श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य हबप प्रकाश महाराज जवंजाळ तर रुक्मिणी मातेचे नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली।